वार्षिक परीक्षेचा काळ म्हणजे खरंच ताणतणावाचा काळ असतो. संपूर्ण कुटुंब या ताणतणावातून जात असतं. विद्यार्थ्यांना तर असतंच आणि थोडंसं ते असायलाच पाहिजे. जे आवश्यक आहे तेवढा ताण असायला पाहिजे, पण त्याचा बाऊ न करणं हे पालकांचं काम आहे. सतत टोमणे मारणं किंवा सतत नकारात्मक बोलणं किंवा एखाद्या विशिष्ट विषयांवर किंवा पुढे संभाव्य परिणाम वाईट होऊ शकतात बरं का, त्याच्यामुळे नीट लक्ष दे, अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार करणं हे टाळलं पाहिजे. पेपर देऊन आल्यानंतर झालेल्या पेपरबद्दल बोलण्यापेक्षा येणाऱ्या पेपरचा अभ्यास, येणाऱ्या पेपरच्या तयारीवरती लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे. मुद्दे लक्षात ठेवणं, पाठांतरपेक्षा व्यवस्थित अभ्यास लक्षात ठेवणं, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जितकी सहजता परीक्षांच्या काळामध्ये असेल तितकी जास्त महत्त्वाची आहे. आणि ही सहजता जपण्यामध्ये पालकांबरोबर शेजाऱ्या-पाजाऱ्यांचा पण तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी कुठेही मुलांना नाउमेद करता कामा नये किंवा परीक्षांचं जास्त ओझं किंवा दडपण त्यांच्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलाची किंवा इतर मुलांची इतरांशी फाजील तुलना करणं हे सुद्धा थांबवलं पाहिजे. अशा काही टिप्स पालकांसाठी पण आहेत किंवा समाजासाठी पण आहेत. नुसत्या पदव्या मिळून चालणार नाही, तर त्याबरोबर उत्तम माणूस बनण्याची प्रक्रिया ही सुद्धा महत्त्वाची असते.